लयन समयातील या तिसऱ्या रविवारच्या उपासनेत मी मंडळीचे ख्रिस्त येशूच्या नावात सहर्ष स्वागत करतो. या उपासनेची सुरुवात 51वं स्तोत्र याच्या काही वचनांनी करू. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. मंडळी, कृपा करून आपल्या जागेवर उभी राहील. आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 117 कोण मित्र येशू मानी सारे ओझे वाहया. मंडळी, आपल्या जागेवर उभी असतानाच आपण प्रेषितांचा मतांगीकार पुन्हा एकदा अंगीकारणार आहोत. आपण सर्वजण मिळून म्हणू. सर्वसमर्थ देव, जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईसपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मंडळी, कृपा करून आपल्या जागेवर बसेल. आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत परमेश्वराच्या समक्षतेत काही वेळ यावेळेस घालवत असताना आपल्या मागण्या, आपल्या विनंत्या, आपल्या प्रार्थना
त्याच्या चरणी अर्पण करू. आपण या मध्यस्थीच्या प्रार्थनेत सहभागी होऊ. संपूर्ण आकाश मंडळ आणि ही सृष्टी तुझं गौरव, तुझा गुणानुवाद आणि तुझ्या या हस्तकृतीद्वारे तुझी नित्य सेवा घडत असताना परमेश्वरा, आम्ही मनुष्य प्राणी देखील तुझ्या गौरवासाठी, तुझी स्तुती करण्यासाठी या ठिकाणी तुझ्या पवित्र उपस्थिती या उपासनेच्या माध्यमातून एकत्र झालो आहोत. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या सर्व उपलब्धींबद्दल, ज्या गोष्टींची आम्हाला आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी तू आमच्यासाठी मुबलक प्रमाणात ठेवलेल्या आहेस. ते आमच्यासाठी निर्माण केले गेलेलं आहे. त्याचा उपभोग आम्ही मानव प्राणी घेत असताना आमचं हृदय, आमचं मन, आमचं अंतःकरण कृतज्ञ होऊन तुला गौरव देतं, तुझी स्तुती करीत. इस्रायलाच्या स्तवनात बसणाऱ्या देवा, आम्ही तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ देत आहोत. तुझ्याकडून मिळणाऱ्या प्रत्येक कृपादानाचं, तुझ्याकडून आलेल्या प्रत्येक आशीर्वादांचा उपयोग केवळ मात्र तुझ्या गौरवासाठी होण्याकरिता जे आमचं तू पाचारण केलेलं आहेस त्या पाचारणाला आम्ही सदैव प्रामाणिक राहावं आणि तुझी सेवा करत असताना ती मनोभावे, आत्म्याने, विश्वासाने आणि खऱ्या मनाने करावी. यासाठी तू आम्हाला सज्ज कर, तयार कर, आशीर्वादित कर. प्रेमळ बापा, आम्ही या दिवसांसाठी तुझ्याजवळ विशेष करून प्रार्थना आणि विनंती करीत आहोत. या कोविड-19 आजारामुळे, कोरोना व्हायरसच्या आमच्या या जगातल्या झालेल्या शिरकावामुळे आम्ही जे त्रस्त मानव प्राणी परमेश्वरा तुला आठवण करीत असताना तुझ्या सर्व कृपेचा, तुझ्या आशीर्वादांचा, आरोग्याचा लाभ घेत असताना प्रेमळ पित्या, तू आमची विशेष काळजी घेत आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. या मंडळीला तू या सर्व गोष्टींपासून संरक्षण पुरील. तुला परमेश्वरा आवडणाऱ्या गोष्टी आमच्या हातून घडाव्यात म्हणून तू आम्हाला सुबुद्धी आणि सुज्ञ असं अंतःकरण दे. आणि प्रेमळ पित्या, तुझं गौरव या दिवसांमध्ये देखील आम्ही परिस्थिती जरी आमच्या इच्छेबाहेर आहे तरी देखील प्रभू तुझा आत्मा या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणारा आहे ही खात्री आम्हाला झालेली असताना तुला सर्व मान, महिमा आणि गौरव आम्ही सदा सर्व काळ देतो. प्रेमळ पित्या, आमची ही सर्व भक्ती, आमची ही उपासना आणि या उपासनेच्या द्वारे आमच्या मनाचं, आमच्या हृदयाचं तुझ्याकडे आलेलं हे समर्पण तू स्वीकार कर. जितकेही आमच्या मंडळीतले वडीलजन आहेत, वयोवृद्ध आहेत, वृद्धापकाळात आलेले आहेत, परमेश्वरा त्यांच्या हाडांना सत्व सातू हो, त्यांना आरोग्य दे. सर्व प्रकारच्या दुर्बलतेतून तू त्यांना बाहेर काढ आणि तुझ्याकडून मिळणारं सुख, समाधान, आशीर्वाद, कल्याण त्यांच्या दृष्टीस पडू दे. प्रेमळ पित्या, आम्ही आमच्या मंडळीतील सर्व संस्था ज्या वेगवेगळ्या माध्यमातून तुझी सेवा कार्य पूर्ण करीत आहेत त्या संस्थेंना तुझ्या पवित्र हातात समर्पित करीत आहोत. प्रभू, तू सहाय्य कर, तू कृपा पुरीव आणि आमच्याद्वारे तुझी महान सेवा अशाच रीतीने पूर्णत्वास येऊ दे. आम्ही विशेष प्रार्थना आणि विनंती करीत आहोत आमच्या मंडळीतील जे प्रियजन आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत आणि इतर आरोग्य कर्मचारी आहेत. परमेश्वरा, त्या ठिकाणी कार्य करत असताना ते अगदी या आजाराला जवळ आहेत. त्यांचं विशेष संरक्षण होणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना आणि याचना करीतो या सर्व प्रिय मंडळीचा, या मंडळीतील सर्व आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रियजनांचा तू संरक्षणाचा भाग आपल्या हाती घे. त्यांना तू सुरक्षित ठेव आणि प्रतिकार शक्ती त्यांच्यामध्ये अशा रीतीने तू निर्माण कर की प्रभू, कुठलाही आजार, कुठलीही दुर्बलता त्यांना स्पर्श करून जाणार नाही. येथपर्यंत तू त्यांना सहाय्य आणि मदत कर. आमच्या मंडळीतील प्रत्येकाला, प्रत्येक कुटुंबावर तू आपल्या आरोग्याचा वर्षाव कर. प्रभू, तू त्यांना प्रतिकार शक्ती दे. तुझी दया, तुझी कृपा त्यांच्या पाठीशी असू दे आणि आम्ही सर्वजण मिळून तुझं गौरव करीत असताना या मंडळीला अधिक आणि अधिक तुझ्या आध्यात्मिक ज्ञानात तू पुढं ने आणि परमेश्वरा, तुझ्याकडून मिळणारी सुज्ञता आम्हापैकी प्रत्येकांना लाभू दे. ज्या ज्या ठिकाणी तुझ्या नावाने लोक एकत्रित आलेले आहेत अशा सर्व ठिकाणांसाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना आणि याचना करीत आहोत. परमेश्वरा, तुझी पवित्र उपस्थिती त्या ठिकाणी असू दे. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो आमच्या धर्मप्रांताचे सन्माननीय बिशप
बिशप डॉक्टर अनिल कुमार जॉन सर्वन आणि त्यांच्या प्रिय कुटुंबाला आम्ही तुझ्या पवित्र सानिध्यात आणलेला आहे. प्रभू, तू त्यांच्या जीवनाचा ताबा घे आणि त्यांना या धर्मप्रांताची जबाबदारी पार पाडण्याकरिता लागणारं सर्व सुज्ञ अंतकरण आणि तुझी कृपा त्यांच्या पाठीशी सुदे. प्रेमळ बापा, आम्ही तुझे उपकार स्मरण करीत असताना सर्व डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट्स, सर्व पालक वर्ग, मिशनरीज, डिकनेसेस आणि तुझ्या सेवेच्या माध्यमाकरिता वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या माध्यमातून कार्यरत असणारे, सेवा कार्य करणारे तुझे सेवक यांना आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करीतो. प्रत्येकाची आध्यात्मिक, भौतिक, आर्थिक आणि सामाजिक गरज तू तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या भंडारातून पूर्ण कर. सर्वांना नावाने हाक मार, आशीर्वादित कर. त्यांच्या प्रिय कुटुंबांवर तू आपला विपुल आणि भरपूर आशीर्वाद पाठव आणि त्यांच्या लागणाऱ्या सर्व गरजा तू तुझ्या दयेने आणि कृपेने पूर्ण कर. प्रभू, आम्ही तुझे उपकार स्मरण करीत असताना या मंडळीतील प्रत्येक सेवा कार्याकरिता, या मंडळीतील आमच्या पूर्वी होऊन गेलेल्या सर्व पालक वर्ग, सेवक वर्गाकरिता आणि या मंडळीतील विश्वासणारे कुटुंब, विश्वासणारे प्रियजन, प्रत्येक व्यक्तिगत सभासद, प्रभू, ज्यांनी आपली धाव पूर्ण करून तुझी सेवा या मंडळीच्या द्वारे पूर्णत्वास आणून जे सहाय्य, जी कृपा, जो आशीर्वाद प्राप्त केलेला आहे त्या सर्वांची आम्ही आठवण करीतो. त्या सर्व प्रिय कुटुंबाचं तू संचलन कर. त्यांच्या जीवनाचा उपयोग तुझ्या सेवेकरिता अधिक आणि अधिक प्रमाणात होऊ दे. आम्ही तुझे पुन्हा एकदा उपकार स्मरण करीत असताना ही इथून पुढची वेळ तुझ्या हाती सोपवितो. सर्वांना सुखी ठेव, आनंदी ठेव, सुरक्षित ठेव, आरोग्य दे आणि तुझी कृपादृष्टी आम्हापैकी प्रत्येक सुद्धा. मागणी आणि कल्पनापेक्षा अधिक देणारा बाप तू आहेस. मागण्याआधी तू आमच्या गरजा पुरविल्यास त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानितो. आणि ही सर्व प्रार्थना विनंती आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थनेत एकत्रित आलो अशा रीतीने प्रार्थना करावयास शिकविले. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. मंडळी, कृपा करून आपल्या जागेवर बसेल. यावेळेस आजच्या मननाकरिता जो शास्त्रपाठ निवडण्यात आला आहे तो मत्तैकृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय, वचने 10 ते 17 आणि 34 आणि 35 वचन. मत्तैकृत शुभवर्तमान याचा अध्याय 13वा आणि त्याच्या 10व्या वचनांपासून ते 17व्या वचनांपर्यंत आणि त्यानंतर 34 आणि 35 ही वचने आजच्या मननचिंतनाकरिता घेतलेली आहेत. आपण ती अशाप्रमाणे त्याचं पठण करू. दृष्टांतांचा उपयोग. मग शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता? त्याने त्यास उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे ज्ञान तुम्हास दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही. यशाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणारच नाही, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हाला दिसणारच नाही. कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत, यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये. पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हास खचित सांगतो की तुम्ही जे पाहत आहात ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे
व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही. आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. 34 वचन म्हणतं, ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्या वाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही, यासाठी की संदेशांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की मी आपले तोंड उघडून दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रगट करेन. देवा वाचली गेलेली ही सर्व वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. मंडळी आपल्या मनाच्या तयारीकरिता यावेळेस आपल्या जागेवर उभी राहील आणि आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 137, उपासना संगीत गीत क्रमांक 137, क्रूसास येशू टांगला अर्पिलेला कोकरा, हे गीत गाऊन आपल्या मनाची आपल्या हृदयाची तयारी त्याचं वचन स्वीकारण्याकरिता करू. आमेन. आजच्या मननाकरिता घेण्यात आलेला शास्त्रपाठ प्रथम दर्शनी म्हणजे पाहता क्षणी लक्षात घेण्यास थोडा कठीण
वाटणारा उतारा आहे आणि त्यासाठी वेळ देऊन नेमका त्याचा अर्थ शोधून काढण्याची नितांत गरज आहे. सर्वप्रथम या उतार्याच्या सुरुवातीलाच काही सर्वसामान्य गोष्टी आहेत व त्यांचा उलगडा जर आपल्याला झाला तर संपूर्ण शास्त्र भागात असलेला जो काही मजकूर आहे तो समजावयास आम्हाला थोडासा प्रकाश, थोडा उजेड प्राप्त होईल. 11व्या वचनात वापरण्यात आलेला एक शब्द इथे रहस्य, या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे अनाकलनीय. अनाकलनीय म्हणजे गूढ गोष्ट त्याचा वापरला गेला. परंतु जेव्हा ग्रीक भाषेत हा शब्द वापरला गेला तेव्हा नवीन कराराच्या काळात त्याचा वापर थोडासा कलात्मक आणि वेगळ्या प्रकारे केला गेला आहे. आपल्यासाठी रहस्य म्हणजे काहीतरी अजान, जे समजणे अशक्य आणि कठीण असं गूढमय म्हणजे रहस्य. या उलट नवीन कराराच्या सवयी हा शब्द विशेष करून अशा काही विषयी दिलं गेलेलं संबोधन किंवा विधान याबद्दल वापरलं जायचं जे बाहेरील कोणत्याही व्यक्तीला समजण्याकरिता योग्य नाही, परंतु ज्याला त्या विषयाची ओळख करून दिली गेली असेल त्याच्याकरिता ते अगदी पारदर्शक स्फटिकासारखे समजण्यास स्पष्ट असे विधान होते. म्हणजे तो शब्द, ते संबोधन हे त्यांच्याकरिता गूढ किंवा रहस्यमय राहिलेलं नसतं. येशू ख्रिस्ताच्या या आपल्या भूखंडाचा जो काळ आहे, म्हणजे तो भूमीवर राहण्याचा जो अवधी आहे आणि त्याच्या या काळात ग्रीक आणि रोमन साम्राज्य दरम्यान असलेला हा काळ आपल्याला निदर्शनास येतो. त्यावेळेस या दोन्ही साम्राज्यात सर्वात प्रखर आणि वास्तविक धर्म म्हणजे आरंभिकांसाठी गुप्त किंवा रहस्यमय संस्कारांवर आधारित असणारा धर्म होय, ज्याला गूढ धर्म म्हटलं जात असत. या धर्मात काही समान वैशिष्ट्ये होती. असे गूढ धर्म रंगभूमीवर आणून त्यातील जी मूळ तत्वे आहेत ते नाट्यमय स्वरूपात त्यात असलेल्या देव दैवतांच्या जीवन चरित्र, त्यांचे दुःख, त्यांच्या व्यथा आणि त्यांचा मृत्यू व त्यानंतर जीवनात पुन्हा म्हणजे पुनरुत्थान, या गोष्टीचं एक नाट्यमय चित्रीकरण ते करत असत. असे नाट्य पाहण्यापूर्वी आरंभिकांना त्या नाटकाच्या आतील अर्थ गोष्ट शिकवण्यात येत असे. म्हणजे ही शिकवण्याची प्रक्रिया कित्येक महिन्यांसाठी चालत असत. काही वेळा ते वर्षोनवर्षे देखील प्रशिक्षण देण्यामध्ये वेळ घालवत असत. म्हणजे आरंभिक जेव्हा हे शिक्षण पूर्ण होईल आणि त्याच्या अखेर ते गूढ धर्म नाट्य रूपात त्या नवशिख्या म्हणजे आरंभ पाहण्याची वेळ येत असत, त्यापूर्वी त्यांना उपास आणि काही विशिष्ट गोष्टींबद्दल संयम म्हणजे त्या वर्ज करण्यास सांगण्यात येत असत. प्रियांनो, या आरंभिकांना भावनिक दृष्ट्या आणि ते गूढ रहस्य जाणून घेण्याच्या अपेक्षेने त्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी हा सर्व उपक्रम केला जात असे. त्यानंतर त्याला नाट्यगृहात नेलं जायचं आणि असे वातावरण त्या नाट्यगृहात रचले जात होते जसे युक्तिबाज प्रकाश योजना त्या ठिकाणची असायची. धूपाची धुरी
आणि सुगंध त्या ठिकाणी पसरवला जाईल आणि ज्ञानेंद्रियांना म्हणजे आम्हाला ऐकण्यास फार अगदी प्रिय असं सुखद वाटणारं संगीत तिथे वाजवलं जात असत. असे सर्व वातावरण त्या आरंभिकाला त्या नाटकात देव दैवत ज्याच्याविषयी ती कथा सांगितली जात असे त्याच्याशी जवळीक त्याच्याशी एक जवळून ओळखण्यासाठी उपयुक्त असं ते साधन होतं. प्रियांनो, या सर्व गोष्टींचा हेतू असा होता की त्या उपासकाने त्या दैवताच्या जीवनाशी, त्याच्या व्यथेशी आणि त्या उपरांत मृत्यू आणि नंतर पुनरुत्थान असे एकंदरीत त्याच्या अमरत्वात एकरूप झाल्याचा अनुभव घ्यावा म्हणून हे घडत होतं. नाटकाच्या शेवटास उपासकाने जणू काही असं म्हणावं की मी तू आणि तू मी आहेस. प्रियांनो, एकंदरीत त्या रंगभूमीवरील हे नाट्य त्या पूर्वतयारी झालेल्या आरंभिकासाठी, उपासकासाठी हृदयस्पर्शी असं नीट बसवलं गेलेलं नाट्यरूप असे. अशा प्रकारे हा अनुभव घेत उपासकांना स्वतःची ओळख त्या दैवतांबरोबर साधने आणि त्यातून वर येऊन सार्वकालिक जीवनासाठी पुनर्जन्म झालेली अवस्था प्राप्त करणे असा सर्व त्या गूढ धर्मविषयीची शिकवण त्यास दिली जात असे. यालाच गूढ किंवा अनाकलनीय, जे बाहेरील व्यक्तीकरिता अर्थशून्य परंतु ज्यांना शिकवण्यात आले त्यांच्याकरिता अत्यंत मौल्यवान असे ते होते. म्हणजे आरंभिकांसाठी, त्या उपासकांसाठी, तो धर्म स्वीकारणाऱ्यांसाठी ते गूढ रहस्य गूढ राहिलेलं नसतं, परंतु त्याची व्यवस्थित शिकवण त्यांना देऊ केलेली असते. आज आपण सहभागिता हा पूर्ण करणार आहोत. या पवित्र सहभागितेच्या विधीत हा काहीसा असाच प्रकार दिसून येतो. ज्याला पवित्र सहभागितेविषयी काहीच पूर्वज्ञान नसेल, त्याला त्याबद्दल कल्पना नसेल, ते त्याने कधी पाहिलं नसेल, त्याच्यासाठी केवळ हा विधी म्हणजे काही लोकांचा समूह एकत्रित येतो आणि ते एक लहान भाकरीचा तुकडा आणि द्राक्षारसाचा एक घोट घेतात आणि हे सर्व त्या बाहेरून पाहणाऱ्या लोकांसाठी कधी कधी हास्यास्पद देखील होऊ शकते. परंतु ज्याला पूर्ण ज्ञान आहे की ते काय करत आहेत, ज्याचा अर्थ त्यांना उमगला आहे, त्यांच्यासाठी अशा उपासनेत तो भाग अति महत्त्वाचा आणि उपयुक्त असा वाटणारा आहे. म्हणून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यास म्हणतो, त्यांच्याबरोबर मी दाखल्यांनी बोलतो, कारण मी जे बोलतो ते त्यांना समजत नाही, परंतु तुम्ही मला ओळखता आणि मी बोलतो ते तुम्हाला समजते. ख्रिस्ती विश्वास असा आहे. प्रियांनो, जोपर्यंत आम्ही तो आत येऊन ओळखणार नाही तोपर्यंत तो आम्हाला न उमगणारा धर्म किंवा न समजणारा विश्वास एवढ्यापुरताच तो राहतो. ख्रिस्त बरोबर वैयक्तिक सामना झाल्याखेरीज हा विश्वास समजणे अशक्य आहे. ख्रिस्त येशूशी आमचा वैयक्तिक सामना आमोरासमोर त्याचं आमच्याशी येणं गरजेचं आहे. ज्याची प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुयायी होण्याची तयारी झाली असेल तोच ख्रिस्ती विश्वासाच्या मौल्यवान अर्थामध्ये प्रवेश करू शकेल. ख्रिस्ताची ओळख नसणाऱ्यांसाठी दाखल्यांनी तो त्याच्याशी बोलला याचे कारण येशूने आपल्या शिष्यांना
दिले ते असे. त्या लोकांना तो कितीही सांगत असेल तरी त्यावर विश्वास बसणार नव्हता. आणि म्हणून वचन म्हणतं, कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही. वचन 13. या वचनाचा अर्थ केवळ वरवरचा जर आपण घेतला तर एक विपरीत विचार येणं स्वाभाविक आहे की येशू हा जाणून बुजून मुद्दाम त्यांना दाखल्यांनी बोलतो जेणेकरून ते त्यांना समजू नये व त्यांनी पश्चाताप करून क्षमेसाठी देवाकडे परत फिरू नाही किंवा फिरू नये. असं एक लक्षात घेण्यासारखं आहे की येशू ख्रिस्त असा कधीच करू शकत नाही. तो त्या लोकांना संधी न देणं हा विचार देखील करणारा देव नाही. आता यशायाने जे म्हटलं आहे तेच प्रभू येशू ख्रिस्ताने इथे संबोधलं. तो म्हणतो यशाया संदेशाच्या ग्रंथातून 6व्या अध्यायाच्या 9 आणि 10 या वचनांचा संदर्भ घेऊन येशू बोलला आणि ते आपण अशा रीतीने वाचतो. इथे वचन दिलेलं आहे, तुम्ही ऐकाल तर खरे परंतु तुम्हाला समजणारच नाही व पाहाल तर खरे परंतु तुम्हाला दिसणारच नाही. कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानांनी मंद ऐकतात. इब्री भाषेतून थेट त्याचे जेव्हा भाषांतर आपण वाचले तर त्या वाचनात असे लक्षात येईल की ते जणू काही अशा रीतीने वाचण्यात आले. तो म्हणाला, जा या लोकांस सांग की ऐकत राहा पण समजू नका, पाहत राहा पण जाणू नका. ह्या लोकांनी डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून, मनाने समजून, मजकडे वळून सुधारू नये म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधीर कर व त्यांचे डोळे चिपडे कर. कधी कधी आपण त्या भाषांतराचा थेट अर्थ अशा रीतीने काढतो की जणू काय ही परमेश्वरानेच केलेली कृती आहे की तो त्यांची अंतःकरणे जड करतो, त्यांचे डोळे तो बंद करतो, त्यांचे कान तो बधीर करतो. आणि या वचनातून असाच बोध होतो की देवाने ते हेतुपुरस्सर किंवा मुद्दाम असे केले असावे. त्यांना आंधळे करणं, त्यांना बधीर करणं किंवा त्यांची हृदय कठोर केली जाणं जेणेकरून त्यांना समजू नये. प्रियांनो, त्या राष्ट्रांचा असमंजसपणा असा दर्शवण्यात येतो की जणू काही ही देवाचीच कृती आहे. परंतु आम्हाला हे या वचनात समजून घ्यायचं आहे की परमेश्वराचं हृदय असं नव्हे, परंतु जेव्हा लोक कान असून ऐकत नाहीत, डोळे असून पाहत नाहीत आणि हृदय असून समजून घेत नाहीत, तेव्हा त्या संदेष्ट्यांची मनस्थिती कशी असेल. त्या संदेष्ट्यांनी आपल्या मनापासून जे लोकांप्रती आपला भाव प्रगट केलेला असेल, त्यांच्या भावना त्यामध्ये उमटल्या असतील तर त्या कशा असतील. मार्क हा शुभवर्तमान प्रथम लिहिण्यात आलेला शुभवर्तमान आहे, हे इतिहासकारांनी सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा मार्कमध्ये आपण हेच वचन 4व्या अध्यायाच्या 11 आणि 12व्या वचनात वाचतो, इथे असं म्हटलं गेलेलं आहे, तो त्यांना म्हणाला, देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हालाच दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्यांनी सांगण्यात येते. याला आपण समजून घ्यावं. ते यासाठी की त्यांनी पाहून घ्यावे पण त्यास दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यास कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये व त्यांना क्षमा मिळू नये. इब्री मूळ भाषेत लिहिण्यात आलेले जे शास्त्र आहे, जेव्हा ते ग्रीक भाषेत
भाषांतरित होते त्याला सेप्टुअजिंट असं म्हणण्यात आलेलं आहे. तेव्हा परमेश्वरावरून ही जबाबदारी काढून त्या वर्तनाची पूर्ण जबाबदारी मनुष्यांवर टाकण्यात येते. मत्तई शुभवर्तमान 13 अध्याय 14 ते 15 ही वचने आम्हाला याच गोष्टींबद्दल एक सूचना देतात की इथे असं लिहिलं गेलेलं आहे, कारण ह्या लोकांचे अंतकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतकरणाने समजू नये, वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये. या सर्व गोष्टींचा अर्थ काय आहे? येशूने निश्चितच हे दाखले अशा अर्थाने सांगितलेच नाही की ते समजण्यात असमर्थ राहावीत. हे दाखले लोकांना समजण्याकरिता त्यांच्यामध्ये ती क्षमता नसावी हे येशूच्या हेतूमध्ये कधीच नव्हतं. मनुष्यांपासून सत्य लपविण्याचा हेतू येशू हे करण्याकरिता आला नव्हता. मनुष्यांपासून सत्य लपवण्याकरिता नव्हे, तर तो ते सत्य प्रगट व्हावे म्हणून आला होता. यहुद्यांनी ते सत्य नाकारलं. यहुद्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभ दाखवला आणि ते या सत्यापासून वंचित राहिले. परंतु परिणाम काय झाला? आम्हाला असं वाटतं त्यांचे कान होते पण त्यांनी ऐकले नाही, त्यांचे डोळे होते पण त्यांनी पाहिले नाही, अंतकरण त्यांनी जड करून घेतलं. परंतु या सर्व गोष्टींचा उपयोग किंबहुना या गोष्टींबद्दलचा आशीर्वाद परमेश्वराने ही सुवार्ता आता यहुद्यांपासून ते परराष्ट्रीयांपर्यंत पोहोचविली. याचा अर्थ असा की परमेश्वर तुम्हाला आणि मला या वचनांद्वारे हे प्रोत्साहन देऊ इच्छितो. तो आपल्या शिष्यास प्रोत्साहन म्हणून म्हणाला की त्याच्या मनात असं होतं की मला हे कळतं की अशी अवस्था निराशाजनक असते. मला तुमच्या भावना कळतात, मला तुमचं मन यावेळेस समजून आलेलं आहे, मला तुमचं हृदय यावेळेस समजून आलेलं आहे की जेव्हा आम्ही ही सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचवतो ती स्वीकारण्याकरिता ते सत्य त्याचं स्वीकार करण्याऐवजी ते लोक त्याचा तिरस्कार करतात. डोळे असूनही ते पाहत नाहीत, ते समजून घेत नाहीत आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की आता संपलंय. परंतु परमेश्वर तुम्हाला या घटनेतून सुद्धा किंवा या दिलेल्या उदाहरणातून सुद्धा हे कळवतो की त्याच्या योजनेत असलेलं प्रत्येक घटक हे हेतू पुरस्सर आहे. त्याच्या मागे त्याचा एक हेतू निश्चितच आहे आणि तो तुम्ही आज नाहीतर उद्या निश्चितच पहा. प्रियांनो, तुमच्या आणि माझ्यासाठी एक मोठं प्रोत्साहन या वचनात सापडलेलं आहे. कधी कधी आम्हाला वाटतं की पीक भरपूर आलेलं आहे आणि आपण त्यात आनंदी होतो. पीक म्हणजे देवाला ओळखणाऱ्या लोकांची संख्या ही वाढत चाललेली आहे आणि त्यामध्ये आपण आनंद करतो. आणि कधी कधी असं होतं की सर्व काही नापीक जमिनीप्रमाणे आमच्या डोळ्यापुढे येतं. आम्हाला असं वाटतं कितीही सांगून, कितीही उपदेश करून, कितीही सेवा करून, कितीही प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती लोकांपर्यंत पोहोचवून त्यामध्ये काहीही प्रतिसाद मिळाला नाही. तिथून आम्हाला कुठल्याही प्रकारचं यश प्राप्त झालेलं नाही आणि मग आम्हाला ते सर्व काही अपयश अपयश आणि अपयश असं वाटतं. मनुष्याच्या दृष्टिकोनातून किंवा मनुष्याच्या मनाद्वारे हे असं समजून घेणं साहजिक आहे. परंतु या अपयशाला देखील परमेश्वराने त्याच्या सर्वज्ञ बुद्धीने आणि सर्व सामर्थ्य शक्तीने
हे ओळखून घेतलेलं आहे की प्रत्येक अपयश हे तो आपल्या दैवी योजनेत एक मोठ्या हेतूसाठी राखून ठेवतो. आणि म्हणून प्रियांनो, असा जगात कुठलाही अपयश नाही किंवा परमेश्वराच्या या योजनेत कुठेही तुम्हाला आणि मला अगदी असहाय्य किंवा कधीही पूर्ण होणार नाही अशी दोन टोकं कधीच नसतात. परमेश्वराच्या योजनेत प्रत्येक अपयश देखील त्याच्या हेतूने तो त्याची योजना, त्याचे संकल्प पूर्णत्वास नेतो. आणि म्हणून हा शास्त्रभाग आम्हाला कदाचित कळणंच कठीण वाटत असेल, आपल्याला ते समजून घेता येत नसते, परंतु परमेश्वराचा त्यामागेही उद्देश इथे दर्शवण्यात आला. त्याने प्रयत्न केला की ते सत्य लोकांपुढे प्रगट व्हावं, परंतु काहींचे डोळे ते त्यांनी मिटून घेतले होते. त्यांनी आपलं हृदय जड केलेलं होतं, आपल्या कानांना त्यांनी बंद केलेलं असेल आणि म्हणून त्यांना काहीही समजलं नाही, काहीही कळालं नाही आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे बरे होऊ शकले नाही. म्हणून प्रियांनो, आमच्यासाठी आज हे आवाहन आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता कितीही आपण सांगितली तरी लोकांच्या मनात, अंतःकरणात त्याबद्दल बदल घडत नाही, परंतु त्यातूनही परमेश्वर एक फार महान गूढ रहस्य तो ते करतो. त्याला शक्य सर्व काही आहे, त्याला अशक्य असं काहीच नाही. आणि म्हणून आपण प्रोत्साहित होऊ, परमेश्वराला धन्यवाद देऊ आणि तो ज्याप्रमाणे म्हणतो की तुम्ही जे पाहत आहात ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जण उत्कंठित होते, परंतु ते पाहू शकले नाही. आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते देखील उत्कंठित होते, परंतु त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. तुम्ही धन्य आहात की परमेश्वराची ही वचने, परमेश्वराचे हे शब्द, परमेश्वराचा हा संकल्प तुमच्या आणि माझ्या पुढं विधित आहे. आणि म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊ. तो म्हणतो, धन्य तुमचे डोळे कारण ते पाहत आहेत आणि तुमचे कान कारण ते ऐकत आहेत. देवा स्वीकार करणारं हृदय आणि ऐकणारं कान आशीर्वादित कर. आमेन. ज्या प्रियजनांनी आपले वाढदिवस व लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत त्यांना विनंती आहे की ते आपल्या गुडघ्यांवर येतील. आपण त्यांच्या उपकाराची प्रार्थना यावेळेस करणार आहोत. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ ईश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण आयुष्याची दोरी वाढवणारा देव तू आहेस. जीवन तुझ्या हाती आहे आणि आमच्या जीवनाचा शेवट हा देखील तू आपल्या जीवनाच्या पुस्तकात नमूद करून ठेवले आहेस. परंतु ज्या प्रियजनांनी आपला वाढदिवस साजरा केलेला आहे त्यांच्या जीवनात एक नवीन वर्ष पाहण्याची संधी तू त्यांना देऊ केलेली आहेस. आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. प्रेमळ पित्या, त्यांच्या आयुष्यातील सर्व आणि मागील वर्षभर त्यांना तू अद्भुत रीतीने सांभाळलंस. त्यांच्यावर तू आपली दया, आपली प्रीती आणि आपल्या आशीर्वादांचा वर्षाव केला. म्हणूनच तो आजचा हा दिवस त्यांच्या वाढदिवसाला ते पाहू शकले आहेत. परमेश्वरा, त्यांच्या या नवीन वर्षात पदार्पण झालेलं असताना तू त्यांना सुख, समाधान, आशीर्वाद आणि दीर्घ आयुष्य त्यांच्या जीवनाला लाभू दे आणि तुझी सेवा, तुझं गौरव त्यांनी ह्यात देखील करावं अशी दया दृष्टी तू त्यांच्यावर कर. ज्या प्रियजनांनी आपले लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत त्यांना देखील आम्ही तुझ्या पवित्र सानिध्यात प्रभू, तू त्यांच्यावर जशा रीतीने आतापर्यंत तुझी कृपा पुरवलीस, कौटुंबिक जीवनाचं सुख तू त्यांना लाभू दिलेलं आहेस. परमेश्वर, आमची प्रार्थना आणि विनंती आहे की असंच सुख, समाधान, एकमेकांबद्दलची त्यांची प्रीती, आदर, सन्मान आणि निष्ठा ही कायम तू येणाऱ्या वर्षांमध्ये असो. ह्या उभयतांना आम्ही तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या आसनासमोर आणलेलं आहे. ज्या प्रियजनांनी आपला वाढदिवस साजरा केला त्यांना देखील आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर आणतो. प्रभू, या सर्वांवर आपला विपुल आणि भरपूर आशीर्वाद पाठव. त्या आसनावरून तू आपला उजवा हात पुढं कर आणि त्यांच्या शिरावर ठेव.
आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आम्हा सर्वांचा तारणारा त्याच्याच प्रिय पवित्र आणि सामर्थ्य नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. मंडळीसाठी जाहिराती अशा प्रकारच्या आहेत. आपल्या कुटुंबामध्ये कौटुंबिक या 40 दिवसाच्या उपास प्रार्थना व्हाव्यात, ही जी तुमची इच्छा आहे ती तुम्ही आपापल्या विभागातील जे प्रमुख आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या कुटुंबातील प्रार्थना पूर्ण करून घ्यावयाच्या आहेत. म्हणून सर्वांना विनंती आहे की तुम्ही आपापल्या प्रिय विभाग प्रमुखांशी संपर्कात असावं आणि त्यांच्याशी आपण ती वेळ आणि तो दिवस सिद्ध करून घ्यावा आणि प्रार्थना पूर्ण करावी. यावेळेस आपण आपल्या जागेवर उभे राहू आणि उपासना संगीतातून गीत क्रमांक 383, गीत क्रमांक 383, ख्रिस्त माझा राहे जेथे तेच माझे मंदिर, हे गीत गात असताना आम्ही आपलं समर्पण जे आपल्या मनात ठरवल्याप्रमाणे आहे ते परमेश्वराच्या चरणाजवळ आपण सोपवून देऊ. ख्रिस्त माझा
आपण प्रार्थना करू. सृष्टीच्या निर्माणकर्त्या, जे काही आम्ही मिळवलेलं आहे ते तुझ्या कृपेमुळे आहे, आणि म्हणून हे समर्पण आम्ही तुझ्या चरणाजवळ आणत असताना यामध्ये आमचं असं काहीच नाही. तू दिलेला आहेस, त्यातूनच एक अंश आम्ही तुझ्या राज्याच्या वाढीसाठी देत आहोत. प्रभू, या समर्पणाचा तू स्वीकार कर. हे समर्पण ज्या विश्वासाने आणि ज्या भावनेने देण्यात आलेलं आहे त्या विश्वासाला तू सन्मानित कर. 100 पट आणि त्याहून अधिक तू देणाऱ्या हातांना यश, कीर्ती, सन्मान आणि बरकत, आशीर्वाद देऊन परिपूर्ण कर. परमेश्वरा, या समर्पणाचा विनियोग, याचा उपयोग पूर्ण प्रामाणिकपणाने केवळ मात्र तुझ्या गौरवी राज्याच्या सेवेसाठी व्हावा. तुझी स्वार्था या जगाच्या कानोकोपऱ्यापर्यंत पोहोचवली जावी यासाठी होऊ दे. मंडळीला जशा रीतीने तू पाचारण केलेलं आहेस, परमेश्वरा, आमची सेवा तू मान्य करून घे. हे समर्पण तुझ्या पवित्र चरणी आम्ही अर्पण करीत स्वतःची मनाची तयारी आम्ही पवित्र प्रभुभोजनाकरिता करीत असताना, प्रभू, तू आमचं मन, आमचं अंतःकरण शुद्ध व निर्मळ असं कर, आणि आम्हाला या पवित्र सहभागितेत सहभाग घेण्याकरिता आशीर्वाद दे. ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण पवित्र प्रभुभोजनाच्या विधीमध्ये सहभागी होऊ. ही पवित्र सहभागिता आपण आपापल्या घरी असतानाच आपण ब्रेड किंवा भाकरीचे तुकडे किंवा चपातीचे आपण भाग त्यामध्ये घेऊ, आणि द्राक्षरस जर आमच्याकडे असेल तर तो आपण या विधीमध्ये वापरू, किंवा कुठलेही शीतल पेय आपण वापरू शकता. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे, आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पापकर्माचा खरा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्यांपाजाऱ्यांशी प्रेमाने व उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञानुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या सर्व वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा, आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्व समर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. पापांगीकाराच्या या प्रार्थनेत मंडळी आपल्या गुडघ्यांवर येऊन सहभागी होईल. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्नकर्त्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपासागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो, त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर, आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे उपरतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्यात सदवृत्ती बळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत.
आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझ्यावर पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरोसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरोसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु ज्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. यास्तव हे दयाघन प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्यात सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठायी राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर व द्राक्षारस यांचा स्वीकार करू दे. आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदाच प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चिताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहा, अशी आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. यास्तव हे दयाळू पित्या, आम्ही तुला अति नम्रतेने विनवितो की तू आमचे ऐक आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस त्याचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पेला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. आमेन. हे प्रभो पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास्तव दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र 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 सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरली आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. मंडळी, आपल्या हातात भाकर घे आणि हे वचन बोलल्यानंतर आपण त्याचं सेवन करू. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले, ते तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून तुमच्या जीवात्म्याचे रक्षण करो. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, त्याच्या स्मरणार्थ ही घेऊन खा आणि उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून याच्या योगाने पोषण करून घ्या. आमेन.
आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यास सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले त्याच्या स्मरणार्थ हा प्या व उपकार माना. आमेन. प्रार्थना करूया. हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पित्या, आम्ही तुझे नम्रदास मनापासून तुला विनंती करीतो की तू आपल्या पितृतुल्य करुणेने आमचा हा स्तवनाचा व उपकार स्मरणाचा यज्ञ स्वीकारून घेण्याची दया कर आणि आमची परम नम्रतेची विनंती ऐकून असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य व मरण या योगे व त्याच्या रक्तावरच्या श्रद्धेच्या योगे आम्हास व तुझ्या संपूर्ण मंडळीस पातकांची क्षमा व्हावी व त्याच्या यातनांमुळे प्राप्त होणारे सर्व लाभ मिळावे. आणि हे प्रभू, इथल्या इथे आता आमचे योग्य, पवित्र व जिवंत बलिदान व्हावे म्हणून आम्ही आपणास म्हणजे आमचा जीवात्मा व देह तुझ्यासमोर ठेवून अर्पण करतो. आणि आम्ही तुला नम्रतापूर्वक आग्रहाने विनवितो की ज्या आम्ही हे प्रभू भोजन केले आहे त्या सर्वांस तुझ्या अनुग्रहाने व दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण कर. आणि जरी आम्ही आपल्या नाना प्रकारच्या पातकांमुळे तुला बलिदान करावयास योग्य नाही तरी आम्ही तुला आग्रहाने विनवितो की आमच्या अपराधांची क्षमा करून हे आमचे आवश्यक कर्तव्य व सेवा यांचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याकडून व त्यासहित पवित्र आत्म्याच्या ऐक्याने हे सर्व समर्थ पित्या तुला पूर्ण आदर व गौरव युगानुयुग असो. आमेन. मंडळी कृपा आपल्या जागेवर उभी राहील. आपण ही शेवटची प्रार्थना म्हणू आणि त्यानंतर आशीर्वचन प्राप्त करू. परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभू, एकुलत्या एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभू परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस, तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस, तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, तू आम्हावर दया कर. कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण आशीर्वचन प्राप्त करू. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती आमच्या अंतकरणास व मनास परमेश्वराच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत सर्व काळ राखो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आम्हावर असो आणि सर्वदा आम्हासह राहो. आमेन. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. करो तनयने तुझा शुभदभो तिच्या दर्शना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना.
मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी शरीर मम हे जिजो शुभमया तुझा सेवनी मना मनन माझिया तव घडो जग जीवना मना मनन माझिया तव घडो जग जीवना